नमस्कार मंडळी, मी आज बनवलंय पुरणपोळी कारण आमची मीठभाऊची होळी आज असते. सगळ्यात आधी चणा डाळ आदल्या दिवशी भिजत घालून दुसऱ्या दिवशी मस्त उकडून घेतलं. आता या उकडलेल्या चणा डाळीतलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि जेवढी चणा डाळ तेवढंच काळू गुळ घालून घेतलं. आता ह्या पुरणात मी 2 चमचे सुंठ पावडर, पाव चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय. आता या पुरण सुकत दिल्यावर गॅस बंद करून गरम गरमच चाळणीतून बारीक करून घेतलंय. आता एका परातीत 2 पेले मैदो, 1 पेलो गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, वायगाव स्पेशल हळद आणि अर्धो पेलो तूप गरम करून घालून घेतलंय. आता या मळलेलं पीठ 15 मिनिटात थंड पाण्यात ठेवून दिलंय. हे बघा, पीठ एवढा पातळ होऊ का तुपाचा हात लावून परत व्यवस्थित मळून घेतलंय. आता मोदकासारखी पारी करून पुरण भरून पुरणपोळी लाटून घेतलंय. तव्यावर भाजून वरसून तूप सोडलास की आपली पुरणपोळी तयार असा. लवकर खाऊ घ्यावा. नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो, त्यामुळे ह्या व्हिडिओ पण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.